कधी आयुष्याचं गणित एवढं कठीण होऊन जातं की जेवढा आपण सोडवण्याचा प्रयत्न करू तेवढा गुंता वाढतच जातो. कुठेही मार्ग सापडत नाही, नैराश्य येतं, जगणं नको नकोसं वाटतं. पण खरं तर इथेच परिपूर्ण माणूस घडला जातो. कारण संकट आपली उंची वाढवायला येत असतात, म्हणजेच ते आपल्याला मजबूत बनवतात. ज्याप्रमाणे आगीत तापल्याशिवाय सोनं हे 24 कॅरेट सोनं बनत नाही, त्याचप्रमाणे माणसाचं चारित्र्यही घडत नाही. राम अगोदर फक्त कौशल्यपुत्र राम होते, पण जेव्हा ते वनवासातून आले, कठोर संघर्षातून आले, तेव्हाच ते मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम बनले. आज मी तुम्हाला अशाच एका असामान्य स्त्रीची गोष्ट सांगणार आहे, ज्या त्यांच्या संकटांवर, नशिबावर रडत बसल्या नाहीत, तर वाईटातील वाईट परिस्थितीचा सामना करून हजारो वनवासी मुलांच्या माय बनल्या. ज्यांचे स्वतःचे आयुष्य अतिशय कठीण आणि वेदनादायक असूनही त्या कित्येकांचा आधार झाल्या. त्या आहेत महाराष्ट्रातील एक थोर समाजसेविका, अनाथांची माय, पद्मश्री पुरस्कार प्राप्त सिंधुताई सपकाळ. सिंधुताईंचा जन्म वर्धा जिल्ह्यातील पिपरी मेघे गावात एका गरीब गोपाळ कुटुंबात झाला. घरात 18-20 दारिद्र्य. त्यांचे वडील अभिमान साठे गुरं वळण्याचे काम करत आणि विशेष म्हणजे त्यांच्या वडिलांचा त्यांच्यावर फार जीव होता. त्यांना सिंधुताईंना शिकवायचे होते, पण यास आईचाच विरोध होता. प्रवाहाच्या उलट्या दिशेने जाणे त्यांच्या आईस मान्य नव्हते. सिंधुताईंना नको असलेली मुलगी म्हणून कोणीही जीव लावला नाही. त्यांना दुर्लक्षित करून चिंधी हे नाव त्यांच्या बालपणी त्यांना मिळाले. तुम्ही जर ग्रामीण भागातील असाल तर चिंधी शब्दाचा अर्थ तुम्हाला लगेच समजेल. चिंधी म्हणजे न लागता किंवा ज्याची काहीच गरज नाही असा कापडाचा छोटासा तुकडा. सिंधुताईंना बालपणापासून वाचनाची खूप आवड होती. त्यांची बोली भाषा जराशी शुद्ध होती. सिंधुताईंवर आलेलं पहिलं संकट म्हणजे त्यांचा विवाह. सिंधुताईंचा विवाह अशा व्यक्तीशी झाला ज्यांचे वय लग्नाच्या वेळी 26 वर्ष होते आणि सिंधुताई तेव्हा फक्त 9 वर्षाच्या होत्या. लग्नानंतर त्यांना सासरी भीषण जाच करावा लागला. सिंधुताई आपले आत्मचरित्र मी वनवासी या पुस्तकात लिहितात की त्यांचे पती उंच आणि घरातील कर्तबगार पुरुष असल्यामुळे नेहमी जंगलातच राहत असत. जंगलात म्हशींचे पोषण करत ऊन वारा पाऊस असल्या खडतर वातावरणात त्यांचा संघर्ष वन्य प्राण्यांसोबतही होई. कधी कधी वाघाशीही झुंज द्यावी लागे. सिंधुताई घरी सासू सासरे, जाऊ भाऊजी अशा एकत्रित कुटुंबात राहत. सासूने कधीच त्यांना माया लावली नाही आणि जावा तर दुश्मनच असत. नवऱ्याचा आधार नाही, माहेराची माया नाही. त्यांचं आयुष्य पूर्णपणे पोरकं बनलं होतं. नवरा दिवाळीला घरी येत असे. आल्यावर घरातील सगळी मंडळी त्यांना खोटं सुनावून फुगून देत असत. आपली खरी बाजू ही मांडता येत नसे, कारण नवरा गेल्यावर त्याच घरात त्याच मंडळींसोबत राहावं लागायचं. नवरा बाकीच्यांची कान भरणे ऐकून पोटात लाथा मारी, शिवीगाळ करी. अशा कितीतरी जाचातून सिंधुताई गेल्या. त्या सांगतात, एवढ्या बालवयात कितीतरी बलात्कार त्यांच्यावरती झाले, पण फक्त तोंड बंद ठेवून निमूटपणे सहन करणं हेच त्यांच्या नशिबी होतं. लागोपाठ त्यांना 3 मुले झाले. तिसऱ्या मुलाच्या वेळी त्या 9 महिन्यांच्या गरोदर होत्या. एक दिवस अचानक शेण काढताना पाय घसरून पडल्या. त्यामुळे गर्भ एका कडेला घुसला. उठता बसताही येत नव्हते. अंगात भयंकर ताप. दवाखाना डॉक्टरचं नावही माहीत नव्हतं. एक बजी नावाची वयस्कर बाई आली. तिने जोर लावून लावून इकडचा गर्भ तिकडे केला. वेदनेची कळ मस्तकात भिडायची, पण आवाज काढायचा नाही हा तिथला नियम. 2 दिवसापासून त्याच गुंगीत त्या पडून राहिल्या. कुणीही जेवण दिलं नाही. पोटात खूप भूक. त्याच वेळी जावेनं दुपारी मसाले भात बनवला. लेकराला सिंधुताईंनी पाठवलं, पण जावेनं
भात दिला नाही. घराला कुलूप लावून ती बाहेर निघून गेली. सिंधुताई म्हणतात, तेव्हा माझा जीव पाण्याबाहेर काढलेल्या माशासारखा तळमळला. आतला गर्भ तडफडत होता. डोळ्यांतून करुणामय पाणी गर्भावर पडत होतं, पण जावेनं एक घासही दिला नाही. घरच्या सर्व लोकांनी, नवऱ्यानंही सिंधुताईला छळण्याचे दुसरे कारण म्हणजे त्यांची शुद्ध भाषा. कारण सगळे खानदान अडाणी, अशिक्षित, अक्षर शत्रूच. पायातली वहान डोक्यावर जाऊन बसली तर समाज माफ करेल का, ही त्यांची विचारसरणी. यामुळेही पतिदेव खूप रागराग करत. सिंधुताईंना कधीही माहेराहून कुणी न्यायला येत नसे. वडील गेल्यावर कुणी उरलेच नाही. कधी ओवाळणी नाही, भाऊबीज नाही. एकच लुगडे त्या वर्ष वर्ष घालत. फाटक्या नशिबाप्रमाणेच फाटक्या साडीला पुन्हा पुन्हा गाठ मारायची. अशा कितीतरी वेदना त्या रोजच्या जगण्यात जगत होत्या. रोज नवीन लढा लढत होत्या. सिंधुताईच्या जीवनातील हा एक असा प्रसंग ज्याने त्यांना कायमचं वनवासी बनवलं. त्यांच्या सासरी एक श्रीमंत दमडाजी आसटकर म्हणून गृहस्थ होते, ज्यांना फॉरेस्ट डिपार्टमेंटने 35 एकर जमीन स्वतः वाहितात राहून खायला दिली आणि इतर सगळे लोक भूमिहीन. दगडाजी आसटकर यांना स्वतःचे शेणखत 35 एकर शेतात टाकून डबल उत्पन्न काढायचा अधिकार. पण बाकीच्या गरिबांचे शेणखत त्यावेळी 40,000ला असा फॉरेस्ट डिपार्टमेंट लिलाव करायचे. एवढं शेणखत ते गोळा करत, पण गरिबांना साधी शेण गोळा करण्याची मजुरी सुद्धा मिळत नसे. या विरोधात सिंधुताईंनी लढा दिला. कलेक्टरला सगळी माहिती सांगितली. शासकीय यंत्रणा जय्यत तयारीला लागली. इयत्ता 4थी शिकलेली मराठमोळी स्त्री कमरेला पदर खोचून संपूर्ण आदिवासी आणि दीनदुबळ्या गवळी बांधवांना पाठीशी घालून लढा लढली आणि अखेर लढा यशस्वी झाला. गोरगरिबांनी आनंदाने जयघोष केला. परंपरेने चालत आलेली रूढी संपली. सरकारला दिलेला तोंडचा घास आज गरिबांना मिळाला. गोरगरिबांना सोबत घेऊन हक्काची लढाई लढलेल्या सिंधुताई लढा तर लढल्याच आणि तो जिंकला सुद्धा. आतापर्यंतची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात, तुमचे खूप खूप आभार. चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. लवकरच सिंधुताईंच्या जीवनावरील पार्ट 2 घेऊन येईन, ज्यामध्ये आपण त्यांचे घरातून हकालपट्टी केल्यानंतरचे जीवन ऐकणार आहोत. तोपर्यंत रामकृष्ण हरी.